ABP News Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लिव्हर ट्रान्सप्लांटमधील आधुनिकता म्हणजेच यकृत प्रत्यारोपणातील असणारे आधुनिक तंत्रज्ञान आणि विषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय नामांकित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ट्रान्सप्लांट सर्जन असणारे डॉक्टर बिपिन विभूते सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर बिपिन विभूते सरांची। नमस्कार सर। नमस्ते। मला अजून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नुकतेच 300हून अधिक लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणजेच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या। सर त्यासाठी अभिनंदन आपलं आणि सह्याद्री हॉस्पिटलचं। आणि मला वाटतं त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या ह्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल, अतुलनीय कामगिरीबद्दल विविध प्रकारचे मानसन्मान त्यांना देऊन पुरस्कृत करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून टाइम्सकडनं मिळालेला खास करून यूथ आयकॉन ऑफ पुणे अवॉर्ड असो किंवा हेल्थ आयकॉन ऑफ पुणे अवॉर्ड असो किंवा त्याच अनुषंगाने बेस्ट हॉस्पिटल फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट असो, असे विविध पुरस्कार डॉक्टर बिपिन विभूते आणि सह्याद्री हॉस्पिटलला आज मिळालेले आहेत। त्यांनी केलेल्या ह्या गौरवास्पद कौतुकास्पद कामगिरीबद्दल या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की डॉक्टर बिपिन विभूते सर सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्रामचे प्रोग्राम डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं अवयव प्रत्यारोपण केंद्र सर्वच गरजू रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट वरती आपण आजचा जनजागृतीपर कार्यक्रम करत आहोत, ज्यामध्ये विशेष करून आपण लिव्हर ट्रान्सप्लांट विषयी असणारे सर्व समज गैरसमज दूर करणार आहोतच, पण ह्यामधलं असणारं आधुनिक तंत्रज्ञान ह्याविषयी माहिती आपल्याला डॉक्टर बिपिन विभूते सर आजच्या कार्यक्रमात देणार आहेत। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये विशेष करून ऑर्गन ट्रान्सप्लांट युनिट आपल्या सर्वच गरजू रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहे, जे पुणे या ठिकाणी सुसज्ज केंद्र आहे। पण ह्याच अनुषंगाने आता कराड आणि नाशिक या ठिकाणच्या सुद्धा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आता ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे डॉक्टर बिपिन विभूते सरांच्या मार्गदर्शनाखाली। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या सर्व सुविधा आता उपलब्ध असणार आहेत। ह्या व्यतिरिक्त खास करून महाराष्ट्रामधील विविध जिल्हा तालुका पातळीवरच्या ठिकाणी सुद्धा ओपीडीज खास करून सह्याद्री हॉस्पिटलने सुरू केलेले आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फॉलोअप घेणं आहे ट्रान्सप्लांट नंतर किंवा सुरुवातीचे तपासण्या आहेत किंवा कन्सल्टेशन आहे या ठिकाणी आपल्याला मिळू शकणार आहे। तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना निवेदन आहे की आपण संपर्कासाठी जो स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा सह्याद्री हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे। ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि अवयव प्रत्यारोपणाविषयी म्हणजेच खास करून ऑर्गन ट्रान्सप्लांट विषयीची सर्व माहिती या ठिकाणी मिळवू शकता। आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपण यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांट विषयी मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर बिपिन विभूते सरांकडनं। तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सरांचं। सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये। मला वाटतं की 300हून अधिक यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट करणं हे खरोखर एक जिकिरीची एक अतुलनीय अशी कामगिरी असं म्हणायला हरकत नाही। त्याबद्दल आपलं सर्वप्रथम अभिनंदन। पण हे कसं शक्य झालं, हा प्रवास कसा घडला, हे सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, काय सांगता येईल? गरजू लोकांना आपण यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असं मला नेहमी वाटायचं आणि सह्याद्री हॉस्पिटलच्या सहाय्यानं आपण ते 2016 याचं रोपटं रोवलं आणि त्याला आता मोठं होऊन त्याला फुलंही आलेत आणि जवळपास आपण 300हून अधिक ट्रान्सप्लांट पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये केलेत आणि ते खूप चांगल्या यशस्वी सक्सेस रेटनुसार म्हणजे जवळपास आपण त्यातले 91% लोकांचा जीव आपण वाचवू शकलोय, त्यांना एक नवीन जीवन देऊ शकलोय आणि एक सुंदर जीवन जगण्याची दिशा किंवा मार्ग आपण त्यांना उपलब्ध करून दिलाय। माझी मुलगी स्वरा शिंदे ही 2 वर्षाची असताना तिला फिवर आला होता। सांगली हॉस्पिटलला आम्ही ज्यावेळी गेलो तिथे एक तिची CT स्कॅन झाली। त्यावेळी तेथील डॉक्टरने आम्हाला सांगितलं की तिला लिव्हरचा कॅन्सर झालेला आहे। सकाळी ऑपरेशनला 6ला मुलगीला आत नेण्यात आलं, त्यानंतर माझ्या मिसेसला 8 वाजता नेण्यात आलं। ऑपरेशन दिवसभर चालू होतं, आम्हाला आतलं काय बाहेर कळत नव्हतं, बाहेरला मी एकटाच होतो। त्यानंतर ऑपरेशन संध्याकाळी 8 वाजता झालं। सर बाहेर आले, सरांनी मला सांगितलं मुलगी तुझी व्यवस्थित आहे आणि मुलगी तुझी इतकी स्ट्रॉंग आहे ती कुठल्या पण आजाराला बळी पडणारी नाही असं मला सरांनी हे वाक्य सांगितलं। बिपिन विभूते सरांनी एवढी आमची मदत केली
की देव पण करणार नाही याच्यापेक्षा जास्त सरांनी आमच्याशी मदत केलेली आहे. मला आवर्जून सांगायचं की सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर बिपिन विभूते सरांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री हॉस्पिटल हे सातत्याने कार्यरत आहे आणि ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून पुण्याच्या बरोबरीने आता कराड आणि नाशिक ह्या ठिकाणी सुद्धा प्रत्यारोपण सुविधा म्हणजेच ट्रान्सप्लांट प्रोग्राम हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि ह्या अनुषंगाने आपण जो संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात त्यावर हा जरूर टिपून घ्या. आणि या अनुषंगाने आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण लिव्हर ट्रान्सप्लांट विषयाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोतच, पण सर्वप्रथम आपण एक प्रोग्राम डायरेक्टर म्हणून या ठिकाणी कोणकोणते ट्रान्सप्लांट्स आपल्याकडे होतात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काय सांगता येईल? तर प्रामुख्याने आपण सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट करतो. त्याच्यामध्ये लहान मुलांच्या ट्रान्सप्लांटपासून जे मोठ्या माणसांचे ट्रान्सप्लांट आहेत ते सगळे इन्क्लूड असतात. लिव्हिंग डोनर म्हणजे जिवंत माणसाचा लिव्हरचा छोटासा पार्ट, जसं तुम्ही पाहत आहे की छोटासा पार्ट आपण काढून तो लावू शकतो. आणि लिव्हर असं एक अवयव आहे की जरी तो अर्धा पार्ट कट केला तर तो पालीच्या शेपटीसारखा परत वाढतो. त्यामुळे लिव्हर हा एक वरदान दिलेला ऑर्गन आहे, अवयव आहे. आणि याचाच फायदा आपण लिव्हिंग डोनर लिव्हिंग ट्रान्सप्लांटसाठी घेतो. त्याचप्रमाणे जे मेंदूमृत लोक आहेत, जे ब्रेनडेड आहेत, त्यांच्याकडून जे ट्रान्सप्लांट होतात त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने लिव्हर, किडनी आणि पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाचं ट्रान्सप्लांट हे त्याच्यामध्ये करतो. आणि प्रामुख्यानं जसं आत्ताच आपण चर्चा केली की आपण पेरिफेरी म्हणजे कराडसारख्या तालुका लेवललाही जाऊन आपण ट्रान्सप्लांट किंवा प्रत्यारोपण करतो, कारण लोकांना त्या प्रत्यारोपणचा किंवा ट्रान्सप्लांटचा फायदा काय हे कळायला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण सेकंड टियर सिटीमध्ये म्हणजे मला अभिमान वाटतो अजून सह्याद्री हॉस्पिटल की आपण सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भारतातलं पहिला तालुका प्लेस आहे की जिथं आपण लिव्हर ट्रान्सप्लांट सक्सेसफुली केलं. 2 वर्षापूर्वी मला माझ्या लिव्हरमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. बेसिकली मला काही वर्षापूर्वी कावीळ झाली होती, मे बी त्याच्यामुळे असेल. मी जेव्हा विभूते सरांशी बोललो की म्हणलं मला असं वाटतंय की मला थोडंसं प्रेशर आहे थोडंसं, ते म्हणले काळजी करू नकोस, म्हणले काही होणार नाही. आणि त्यांनी इतकी छान मला हे केलेलं, इतकं छान समजावून सांगितलं की माझी भीती पूर्ण गेलीच त्यातली, मला कुठलीच भीती वाटेल. आणि त्यांनी अतिशय छान पद्धतीने मला बूस्ट केलं. आणि मग आम्ही इथं ॲडमिट झालो. ऑपरेशननंतर मला प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक जाणवलेला आहे. ते म्हणजे माझे क्रॅम्प थांबले, मला भूक अतिशय छान लागायला लागली, भरपूर खातो, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. आयुष्य अतिशय सुंदर आहे. आणि ते जगण्यासाठी जो मला दृष्टिकोन किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग जे दिलेलं आहे ते डॉक्टर विभूते आणि त्यांच्या टीमने दिलेलं आहे, त्यांचे मी आयुष्यभर ऋणीच राहीन. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की आपण संपर्कासाठी जो स्क्रीनवरती नंबर बघत आहात सह्याद्री हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि अवयव प्रत्यारोपणाविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा गरजू रुग्णांना मदत हवी असेल तर जरूर आपण कॉल करू शकता. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर अर्थातच आपण आज लिव्हर ट्रान्सप्लांटविषयी बोलत आहोत. आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांट होतं, पॅनक्रियास ट्रान्सप्लांट होतं, हार्ट ट्रान्सप्लांट होतं, पण आजचा कार्यक्रम विशेष करून लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपणाविषयी आहे. आणि तर सर्वप्रथम त्याविषयी माहिती घेत असताना आम्हाला तत्पूर्वी यकृताविषयी म्हणजे लिव्हरविषयी माहिती द्या. इथे कोणते आजार होतात आणि कधी गरज पडते लिव्हर ट्रान्सप्लांटची काय सांगता येईल? लिव्हर हे आपल्या बॉडीमध्ये उजव्या साईडला असतं आणि त्या जवळपास आपल्या बॉडीच्या 2 to 2.5% एवढं वेट असतं. कलर त्याचा ब्राऊन असतो, एकदम सरफेस स्मूथ असतो. आणि जसं आपला स्पंज असतो तसंच लिव्हरचंही फील असतं. आणि ॲक्च्युली ते आपल्या बॉडीमध्ये स्पंजसारखंच काम करतं, म्हणजे ते एक आपल्या बॉडीतलं फिल्टर असतो. लिव्हर हे 500पेक्षा जास्त फंक्शन किंवा कार्य असतात. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फिल्ट्रेशन आणि डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे आपल्या शरीरात जे टॉक्सिन्स असतात त्याला शरीराच्या बाहेर काढणं, हे खूप महत्त्वाचं काम हे लिव्हर करतं. आणि ज्यावेळेस लिव्हर खराब होतं त्यावेळेस हे फिल्ट्रेशन, डिटॉक्सिफिकेशन आणि त्याच्याबरोबर असणारे बरेचसे जे त्याचे फंक्शन आहेत ते प्रॉब्लेममध्ये येतात. सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की लिव्हर खराब होण्याची काय काय कारणं असतात आणि जेव्हा लिव्हर खराब होतं तेव्हा कावीळ हेच एक लक्षण असतं का अजूनही काही लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात, काय सांगता येईल? मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पहिल्यांदा देतो. कावीळ हे लिव्हरच्या आजाराचं लक्षण आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कावीळ हा एक आजार आहे किंवा जॉन्डिस हा एक आजार आहे. तो आजार नसून आतमध्ये झालेल्या प्रॉब्लेमचं ते बाहेरचं लक्षण असतं. दुसरं आहे की जे लिव्हरचे वेगवेगळे आजार आहेत त्याच्यामध्ये लठ्ठपणामुळे म्हणजे ओबेसिटीमुळे जे फॅटी लिव्हर होतात तो सर्वात
कॉमन किंवा खूप आघाडीचा लिव्हरचा आजार आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणजे 2025 मध्ये आम्हाला असं वाटतं की जवळपास 70% लिव्हरचे आजार हे फॅटी लिव्हर असणार आहेत किंवा फॅटी लिव्हर रिलेटेड असणार आहेत. त्यामुळे फॅटी लिव्हर हा आजार खूप महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबर हेपॅटायटिस बी आहे, हेपॅटायटिस सी आहे, ए आहे, ई आहे. बरेच औषधामुळेही लिव्हरमध्ये जर दीर्घकाळ जर तुम्ही एखाद्या औषधाचं सेवन करत असाल तर त्याचाही लिव्हरमध्ये परिणाम होतो. आणि जसं आत्ताच आपण डिस्कस केलं की अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस म्हणजे किंवा अल्कोहोलिक लिव्हर डिसीज किंवा अल्कोहोलमुळं लिव्हरमध्ये होणारे प्रॉब्लेम्स हे पण तितकेच कॉमन आहेत. लिव्हरला हे एज हा फॅक्टर नसतो. 90 वर्षाच्या माणसाचं लिव्हर ही चांगलं असू शकतं आणि 20 वर्षाच्या माणसाचं लिव्हर ही खराब होऊ शकतं. तर जसं तुम्ही लिव्हरला सांभाळाल तसं लिव्हर तुम्हाला सांभाळेल. जर एखाद्याचं लिव्हर जर खराब झालं तर पहिलं जे लक्षण दिसतं ते कावीळ असू शकतं, पोटामध्ये पाणी होणं, पायावरती सूज येणं किंवा रक्ताची उलटी होणं. स्पेशली मी नेहमी सांगतो की एखाद्याला जर खूप अनएक्सप्लेन्ड म्हणजे जे आपण एक्सप्लेन करू शकत नाही तेवढा विकनेस असेल, थकवा असेल, तेही लिव्हरचं लक्षण असू शकतं. कारण लिव्हरच आपल्या शरीराला हे एनर्जी पुरवत असतं. जसं आपल्या गाडीला पेट्रोल डिझेलची गरज असते तशी आपल्या शरीरालाही लिव्हरकडून मिळणाऱ्या एनर्जीची गरज असते. त्यामुळे लिव्हरमध्ये काही खराब झालं तर तुम्हाला विकनेस किंवा अशक्तपणा येऊ शकतो. त्याचप्रमाणे जो आपला तुमचा मसल मास आहे, मसल मासचं व्हॉल्यूम कमी होतं, तुम्हाला शर्ट लूज होतो, पॅन्ट लूज होते आणि तुम्ही बारीक दिसायला लागता. पण तुमचं कधी कधी वजन वाढतं कारण पोटामध्ये, पायामध्ये, चेहऱ्यावरती सूज येते. त्यामुळे वजन वाढतं पण ॲक्च्युली तुमचा मसल मास कमी होतो आणि त्यामुळेही अशक्तपणा येतो. प्रोटीनचा लॉस खूप असतो. लघवी काही लोकांना कमी होते किडनीवरती सूज आल्यामुळं आणि जे शेवटच्या स्टेजमध्ये होतात ते मेंदूवरती सूज येऊन काही पेशंट कोमामध्येही जाऊ शकतात. असे त्याचे कॉम्प्लिकेशनची लिस्ट ही खूप मोठी आहे. पण हे सर्वसाधारण कॉमनली जे आपण लक्षण बघतो जे लिव्हरच्या आजारामध्ये ते एवढेच आपण पाहतो. मी असंच एकदा इंदोरला गेलो असताना त्या ठिकाणी मला खूप त्रास झाला, फूड पॉयझनिंग झालं. एंडोस्कोपी झाल्यानंतर त्यानंतर मला निदर्शनास आलं की मला लिव्हर सोरायसिस झाला आहे. मग मी, माझी मिसेस, माझा मुलगा, आमचा भाऊ आम्ही सगळे सह्याद्री हॉस्पिटलला पोहोचलो. मग डॉक्टरांनी सल्ला दिला की तुमच्या घरातले जेवढे असतील तेवढ्यांचं चेकअप करून घ्या. जर एखादा मॅच झाला तर त्यातला जर डोनर देत असेल तर माझ्या मिसेसचा माझा मॅच झाला तर माझी मिसेस म्हणली मी देते. ऑपरेशनचा निर्णय झाला आणि मग सगळ्या प्रोसेस आमच्या सुरू झाल्या. ऑपरेशन झालं माझं आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतनं मी बाहेर आलो. आज माझं जीवन एवढं सुजलाम सुफलाम झालं आहे. आजही ती रिक्रूटप्रमाणे मी औषधं घेतो आणि विभोते सर असतील, पाठक सर असतील, ही एवढी चांगली डॉक्टरची टीम आहे की ही एक वरदान ठरलेलं आहे. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर बिपिन भूपते सरांनी की लिव्हरचं असणारं कार्य हे कसं चालतं आणि त्याचं महत्त्व आपल्याला सांगितलं. आणि अर्थातच ह्या ठिकाणी जेव्हा विविध स्वरूपाचे आजार होतात त्याच्यात व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, हेपॅटायटिस बी, सी सारखी किंवा अतिरिक्त मद्यपान केल्यामुळे या ठिकाणी लिव्हर सिरोसिससारखा आजार दिसू शकतो किंवा आणि त्याच अनुषंगाने लठ्ठपणा, डायबिटीस सारख्या समस्येमुळे आपल्याला फॅटी लिव्हरची समस्यासुद्धा गेल्या काही वर्षात खूप वाढलेली आढळते. तर ह्या लोकांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे. आणि या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की या ठिकाणी आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा सह्याद्री हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे, ज्यावरती फोन करून आपल्याला अशा स्वरूपातली काही धोकादायक लक्षणं दिसत असतील, लिव्हरची समस्या असेल तर जरूर फोन करा आणि या ठिकाणी असणाऱ्या उपचारांचा आपण जरूर लाभ घ्या. सर, अर्थातच आपण जसं आत्ता सांगितलं की लवकर ट्रीटमेंट ऑप्शन जर का आपण हा चूज केला तर त्याचे रिझल्ट्सही चांगले असतात. अर्थातच हे लिव्हर ट्रान्सप्लांट नक्की होतं कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे लोकांना. काय सांगता येईल की लिव्हर ज्यावेळेस खराब होतं त्यावेळेस पूर्ण लिव्हरमध्येच त्या गाठी, जे नोड्युल्स असतात, गाठी असतात ते पसरतात. त्यामुळे लिव्हर आपल्याला पूर्ण ते काढावं लागतं आणि त्या ठिकाणी एकतर पार्शल लिव्हर म्हणजे पार्ट ऑफ द लिव्हर किंवा छोटा तुकडा जो आपण घरच्या किंवा लिव्हिंग डोनरकडून घेऊन बसवू शकतो किंवा पूर्ण लिव्हर हे जे कॅडाव्हरिक किंवा ब्रेंडेड लोकांकडून आपल्याला जे अवेलेबल होतं, मिळतं, ते आपल्याला बसवलं जातं. तर जो काय पार्ट आपण पार्शल किंवा छोटा पार्ट बसवतो तोही 4 ते 6 आठवड्यात किंवा मॅक्सिमम 3 महिन्यामध्ये तो पूर्ण आहे तसा परत वाढतो आणि जेवढी त्या रुग्णाच्या शरीराची गरज आहे तेवढी त्या अवयवाची ग्रोथ होते. आणि जो डोनर आहे त्या डोनरचा जेवढा पार्ट काढला आहे तोही त्याच कालावधीमध्ये परत वाढतो. त्यामुळे डोनरला कुठलाही धोका होत नाही. फॉर एक्झाम्पल एक किडनी काढली तर त्या रुग्णाला किंवा त्या डोनरला
एकाच किडनीवरती पूर्ण आयुष्य जगावं लागतं. तसं लिव्हरचं नाही आहे. लिव्हरचा जरी हा एक छोटा पार्ट जरी आपण काढला तरी तो पार्ट परत वाढतो आणि त्यामुळे लिव्हर डोनेट करण्यामध्ये कुठलाही धोका नसतो आणि भविष्यामध्ये त्याच्यामुळं कुठल्याही तुमच्या लिव्हरच्या फंक्शनमध्ये किंवा लिव्हरचे कुठले दुसरे आजार उद्भवण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे ज्यांना जे इच्छुक आहेत, जे फॅमिली मेंबर इच्छुक आहेत डोनेट करण्यासाठी, त्यांनी निश्चिंतपणे डोनेशनचा निर्णय घ्यावा. ती रिस्क प्रत्येकानं घ्यायला हवी, कारण ऑर्गन डोनेशन या अवयवदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, दान आहे. आणि या विश्वामध्ये, या जगामध्ये येऊन जर कुणाला कुठलं दान करायचं असेल तर ते अवयवदान हे एकमेव असं दान आहे की त्याला कुठली किंमत आपल्याला मोजता येत नाही. आपण आत्ता जाणून घेतलं डॉक्टर बिपिन विभुते सरांकडनं की कशा रीतीने लिव्हर डोनेट करत असताना डोनरला कोणताही त्रास होत नाही, कोणती मोठी रिस्क त्याच्यामध्ये नाही आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगातलं सर्वश्रेष्ठ दान हे अवयवदान आहे, कारण एका माणसाला आपण जीवन प्रदान करत आहोत हे करून. त्यामुळे जरूर आपल्या आजूबाजूला अशा स्वरूपातील रुग्ण असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोचवा. त्यासाठीच असा जनजागृतीपर कार्यक्रम आहे. आपल्या मनातले अनेक समज गैरसमज जे अवयवदानाविषयी आहेत, लिव्हर ट्रान्सप्लांटविषयी ते दूर करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आणि ह्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की आपण जरूर ह्या अनुषंगाने डॉक्टर बिपिन विभुते सरांच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता, सह्याद्री हॉस्पिटलच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता. त्या ठिकाणी सर्व माहिती ही खास करून अवयवदानाविषयी, ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे अवयव प्रत्यारोपणाविषयी आणि विशेष करून लिव्हर ट्रान्सप्लांटविषयी म्हणजेच यकृत प्रत्यारोपणाविषयी आपल्याला उपलब्ध आहे. आणि या अनुषंगाने विशेष हेल्पलाईन आपण स्क्रीनवरती बघत आहात. ही अवयव प्रत्यारोपणासाठी खास करून हेल्पलाईन आहे. ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. विशेष करून गरजू रुग्णांसाठी विशेष मदत असणार आहे ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, हे आपण आत्ता ऑर्गन डोनेशनविषयी आम्हाला सांगितलंच आणि खरोखर एक अमूल्य माहिती होती ही. ॲक्च्युअल जे ट्रान्सप्लांट केलं जातं त्यासाठी किती कालावधी लागतो, त्यानंतर हॉस्पिटल स्टे किती ठेवायला लागतो, काही औषधं त्यानंतर घ्यावी लागतात का, कशा रीतीनेच एकंदरीतच हे अवयव प्रत्यारोपण होतं, काय सांगता येईल? लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल बरेच गैरसमज आहेत आणि ते आज दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला आहे की याचा सक्सेस रेट चांगला नाही किंवा यशस्वी होत नाहीत बरेचसे ट्रान्सप्लांट. तर मी सांगू इच्छितो की भारतामध्ये जेवढे काही नावाजलेले सेंटर आहेत त्याच्यामध्ये 90% पेक्षा जास्त यकृत प्रत्यारोपणाचा सक्सेस रेट आहे. म्हणजे की 100 रुग्णापैकी जवळपास 90 रुग्ण हे एकदम हेल्दी, सुंदर, जसं अगोदर जीवन जगतात तसे ते जगू शकतात. दुसरी गोष्ट, खूप मोठा गैरसमज आहे की ट्रान्सप्लांट नंतर हॉस्पिटलमध्ये खूप दिवस आपल्याला थांबावं लागतं. तर मी सांगू इच्छितो की जगातला पहिला पेशंट आपण ट्रान्सप्लांट नंतर 3ऱ्या दिवशी आपण डिस्चार्ज केला आहे. म्हणजे इव्हन हर्निया हायड्रोसिल केला तरी लोक 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतात, पण आपण ट्रान्सप्लांट नंतरही 3ऱ्या दिवशी डिस्चार्ज केला आहे. आणि आताही आपण आजही 300 ट्रान्सप्लांट नंतरही आपण ॲव्हरेज आपला डिस्चार्ज टाईम हा 5वा दिवस ते 6वा दिवसपर्यंत आहे. पेशंट टू पेशंट डिफर होतो. काही पेशंट जर सिक असतील, जर पेशंटची ट्रान्सप्लांटची कंडिशन जर चांगली नसेल तर डेफिनेटली लॉंग स्टे होऊ शकतो. पण ॲव्हरेज लिव्हर ट्रान्सप्लांट हे 5व्या-6व्या दिवशी घरी जातात आणि डोनरही आपण 5व्या दिवशी घरी सोडतो. अजून एक असा गैरसमज आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपणमध्ये खूप सारा खर्च येतो. म्हणजे बरेच पेशंट आमच्याकडे येतात की इतर सिटीमध्ये किंवा शहरामध्ये एवढा खर्च सांगितला किंवा या सेंटरमध्ये इतका खर्च सांगितला. पण मी सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की बाकीच्या सेंटरपेक्षा डेफिनेटली सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च हा डेफिनेटली कमी येतो. इतकेच नव्हे तर जे रुग्ण गरजू आहेत, जे लिव्हर ट्रान्सप्लांट अफोर्ड करू शकत नाहीत, त्या लोकांनाही आम्ही बरेच फंडिंगचे ऑप्शन्स देतो आणि त्यांच्यासाठी फंड लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी उपलब्ध करून देतो. तर अशा रुग्णांना मला एक सल्ला द्यायचा आहे की ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे आणि ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे त्यांनी आम्हाला एक वेळ जरूर भेट द्यावी. आम्ही आणि आमची टीम, सह्याद्रीची पूर्ण टीम तुम्हाला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं हे सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनीच आपल्या लिव्हरची, यकृताची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचं प्रमाण आपण वाढलेलं बघतो, ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे, फॅटी लिव्हर आहे आणि त्याचप्रमाणे अतिरिक्त मद्यपान झालं, म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस आहेच, पण नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसचं प्रमाण सगळ्यात जास्त आज आपल्याला वाढताना दिसतंय. आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हाच सल्ला सर्व प्रेक्षकांना आमच्या राहील की आपण जरूर आपल्या लिव्हरची काळजी घेण्याची
करण्यासाठी योग्य वेळी तपासण्या करा. आणि जर का आपल्याला फॅटी लिव्हर सिरोसिस सारखी समस्या असेल तर समोरचा हेल्पलाईन नंबर जरूर टिपून घ्या. हा सह्याद्री हॉस्पिटलचा खास करून अवयव प्रत्यारोपण म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्रामचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, ह्या सर्व विषयाची माहिती घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.